मित्रपक्ष निधी वाटपामध्ये दुजाभाव करतात असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले। वर्षभरामध्ये डीपीडीसीचा 1 रुपया निधी देखील मिळालेला नाही असंही भोंडेकरांनी म्हटलंय। आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ही खदखद आहे, तर आमदारांवरती अन्याय करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना नाही असंही सामंतांनी म्हटलं। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून निधीचा शब्द आणि ताकीद देखील देण्यात आली आहे। मात्र मागच्या वर्षी साहेब मित्रपक्षांनी 1 रुपया सुद्धा मला दिला नाही। डीपीडीसी मध्ये 1 रुपया नाही। आमचे कार्यकर्ते नाही आहेत का? तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्याची चिंता असते, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला निधी सुद्धा देत नाही। परंतु आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा निधी मिळाला पाहिजे, आम्ही एवढीच आपुलकी आणि आमचा वाटा जो आहे तो द्या ना, आम्हाला एक्स्ट्रा नका देऊ। मागच्या वर्षापासून आम्हाला डीपीडीसी मधून 1 सुद्धा रुपया 1 फुटी कवडी मिळाली नाही आहे। मी खोटं बोलत नाही, कोणीतरी सिद्ध करून दाखवा डीपीडीसी मधून 1 रुपयापर्यंत मिळाला मला। मी आज सौम्य भाषेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, सौम्य भाषेमध्ये सांगितलं की तुम्हाला आमच्या पक्षावर अन्याय करण्याचा अधिकार नाही। जर आम्ही समन्वय समितीमध्ये ठरवलंय, जर माननीय शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी आणि सुनेत्राव यांनी ठरवलंय, तर तेवढा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाच पाहिजे, ही भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची सूचना देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना केली। आणि नुसती तोंडी नाही केली। भोंडेकर साहेब बरोबर आहे ना, जे पक्षाच्या माध्यमातून समन्वय समितीच्या माध्यमातून ठरलं तो अख्खा पेपर मी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे। आणि म्हणून आज मी इथं अभिमानानं सांगतो, या वर्षी जो आपला निधीचा कोटा आहे तो सगळ्याचा सगळा कोटा नरेंद्र भोंडेकर साहेबांच्या माध्यमातून मिळेल।